मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम. आता बातम्या अशा येत आहेत की निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या घराबाहेर लोक जमा झालेले आहे आणि लोक चोर चोर अशा घोषणा द्यायला लागलेले आहेत. दुसरीकडे संसदेमध्ये याच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये महाभियोगाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महाभियोग म्हणजे निवडणूक आयुक्तांना काढण्यासंबंधीचा प्रस्ताव संसदेमध्ये मांडावा लागतो, तिथून ती प्रोसेस सुरू होते आणि मग त्यांना काढण्यात येतं. आता ह्या घडामोडी सुरू आहेत आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे 2 दिवसापूर्वी ह्या निवडणूक आयुक्तांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, ज्याच्यामध्ये आपण उत्तरं देत आहोत असं सांगितलं होतं, पण यांनी जी उत्तरं दिली त्याच्यापैकी बरीच उत्तरं खोटी होती. अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरच दिलेली नाही आहे आणि आपल्या डोळ्यामध्ये, संबंध भारतीयांच्या डोळ्यामध्ये त्यांनी आरामात अशी धूळफेक केलेली आहे. जनतेसोबत, भारतीय जनतेसोबत असं खोटं बोलणं म्हणजे थोडक्यात या देशासोबतच गद्दारी करणं आहे. कारण की हे लोक या देशाचे, तुमच्या आमच्या घामाच्या पैशातनं, आपण घेतलेल्या प्रत्येक वस्तूच्या टॅक्सच्या पैशातनं या लोकांना पगार जातो आणि आज हे लोक आपल्यासोबत जेव्हा खोटं बोलतात तेव्हा ते या देशासोबत केलेली गद्दारी असते. त्यामुळे ह्या अशा गद्दारांच्या घराच्या बाहेर आता लोक जमा झालेले आहे अशा बातम्या येत आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की त्या दिवशीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली, ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या ज्ञानेश कुमार यांनी अशीच इकडची तिकडची बरळलेली काहीतरी उत्तरं दिलेली आहे हे आपण पाहिलंच. पण याच्या अंडरलाईन म्हणजे याच्या आत काय होतं, याच्या खाली काय होतं, याच्या मागे काय दडलेलं होतं, तर याच्या मागे दडलेलं होतं ते म्हणजे क्लिअर कट भाजपला वाचवणे, भाजपला प्रोटेक्ट करणे, सांभाळून ठेवणे, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची आच येणार नाही हे पाहणे आणि त्यांच्यापैकी कुणीही फसू नये हे पाहणे, हेच या प्रेस कॉन्फरन्सच्या शब्दामधून झळकत होतं. याचे 5-6 पुरावे मी तुम्हाला आत्ता देते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिला पुरावा, निवडणूक आयोगाने भाजपला कसं वाचवलं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा महाराष्ट्रासंबंधी, म्हणजे महाराष्ट्रावरून सुरुवात करूया आपण, महाराष्ट्रासंबंधी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या महाराष्ट्राची 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे किती लोक आहेत महाराष्ट्रात माहिती आहे? 9.5 कोटी अशी सरकारी आकडेवारी. 9.5 कोटी 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मतदान किती लोकांनी केलं माहिती आहे? 9.7 कोटी लोकांनी केलं आहे. म्हणजे 9.5 इथे आणि 9.7 इथे. 18 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या लोकांनी कुठून आलेत मग हे लोक? हे वरचे जे आहेत ते कुठून आलेले लोक आहेत? आणि मग 100% मतदान तर झालंच नाही. महाराष्ट्रामध्ये जर 100% मतदान झालेलं नसेल तर हा आकडेवारीचा घोळ काय आहे? याच्याविषयी परंजय गुहा ठाकूरता यांनी प्रश्न विचारला. त्यांनी विचारल्याच्या नंतर या महाशयांनी काहीतरी ठोस उत्तर देईल आपल्याला वाटलं होतं की ते सांगू शकले असते की असे आकडे आहेत, नाही हा आकडा बरोबर नाही आहे, हा आकडा असा आहे. नाही, याच्यावर त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. उत्तर शून्य, नेक्स्ट असं त्यांनी केलं. याचा अर्थ काय आहे? याचे उत्तर ते देऊच शकत नाही, कारण की हे जे वरून आणले वरचे लोक आहेत, जे आपण म्हटलं की एक्स्ट्रा आहेत, हे एक्स्ट्रा कुठून तरी वेळेवर ॲड केले गेलेले वोटर्स आहेत आणि हे वोटिंग कोणत्या पक्षाला जाते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा प्रकारे ज्ञानेश कुमार यांनी पहिल्यांदा भाजपला प्रोटेक्ट करण्याचं काम केलं. नंबर 2, त्यांनी सांगितलं की शपथपत्र द्यायला पाहिजे आणि ते म्हणाले की निवडणुकीच्या काळामध्ये, निवडणुका झाल्याच्या नंतर किंवा निवडणुकीच्या आधी आमच्याकडे कोणत्याच तक्रारी आल्या नाही, कोई भी हलफनामा हमें नहीं मिला है, असं ते धडधडीत म्हणाले. आणि खरी गोष्ट अशी आहे की अखिलेश यादव यांनी 18,000 लोकांचे नावं आणि शपथपत्र दिलेले आहे. ह्या 18,000 लोकांची नावं का काढली म्हणून शपथपत्र दिलेले आहे इलेक्शन कमिशनला. आणि काल त्यांनी संसदेच्या बाहेर ते शपथपत्र दाखवले सुद्धा. सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांनी ते शपथपत्र दाखवले. का दाखवले? कारण ह्या ज्ञानेश कुमारने तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली. आपल्याच पैशातनं पगार घेऊन हा माणूस आपल्यासोबतच खोटा बोलतोय. हा नीच, अधार्मिक आणि आपण ज्याला म्हणूया नीतिशून्य लोक आहेत. हे याला नीतिशून्यच म्हणतात. हे धर्माला धरून नाही आहे. आता हलफनामा इथून मिळाल्याच्या नंतरही हा माणूस काय म्हटला, परत एकदा व्हिडिओ बघा त्याचा. हलफनामा दिया गया ये बात ठीक नहीं है. हलफनामा दिया गया ये बात ठीक नहीं है. बिना हलफनामा दिए, बिना ओथ दिए सिर्फ एक पद.
मिळाला नाही किंवा मिळाला असं तरी म्हणा ना, नाही ये बात ठीक नाही है, असे गोलगोल उत्तर द्यायचे. म्हणजे आपल्या सगळ्यांना त्यांनी मूर्ख बनवलेलं आहे, मूर्ख समजलेले आहेत ते. नंबर 2, त्यांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की का बाबा तुम्ही ते राहुल गांधींनी पण प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि भाजपच्या अनुराग ठाकूरनी पण प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी पण सांगितलं की इथे पण डुप्लिकेट वोटर्स बघा बघा कसे आले. मग राहुल गांधींनाच का शपथपत्र मागितलं आणि त्यांना का नाही मागितलं? तुम्ही त्यांना पण शपथपत्र मागितलं आहे का, असा प्रश्न विचारल्यावर इलेक्शन कमिशनचं काय उत्तर होतं का? त्याच्यावर त्यांचं काहीही उत्तर नव्हतं. थोडक्यात अनुराग ठाकूर यांना का नाही मागितलं शपथपत्र? कारण ते भाजपच आहे, त्यांना वाचवायचं आहे, हेच तर त्यांचा उद्देश आहे. त्यांना नाही वाचवलं तर रिटायरमेंट नंतर यांना बेनिफिट्स कसे मिळतील, यांना यांचे जे वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये वेगवेगळ्या पदावर यांचे जे नातेवाईक आहेत ना, यांची पोरगी IAS आहे, यांचा जावाई आहे, यांचे अजून वेगवेगळे लोक आहेत, या सगळ्यांना वाचवायचं आहे. यांच्यावर पण आज येऊ नये म्हणून ज्ञानेश कुमारने आपल्यासोबत खोटं बोललेलं आहे, भारतीय जनतेसोबत, म्हणजे या भारत मातेसोबतच गद्दारी केलेली आहे. नंबर 3 झालं. चौथं, त्यांना विचारलं हाऊस नंबर 0 कसं काय असू शकतो. आता राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जवळपास 10,000 असे लोक आहेत की ज्यांच्या घराच्या समोर काय लिहिले माहिती आहे, हाऊस नंबर 0, 000, #0, 0-0. हे कसं काय? त्याच्यावर त्यांचं उत्तर, जिनका कोई घर नहीं होता उनको हाऊस नंबर 0 दिया जाता है. अच्छा, असा कुठलाही नियम नाही आहे. इलेक्शन कमिशनच्या नियमावली जर तुम्ही पाहिलं तर हाऊस नंबर 0 नाही टाकता येत, तिथे काहीतरी प्रावधान आहे. आणि ते म्हणतात म्हणजे एका मतदारसंघात 10,000 लोक आहेत ज्यांना हाऊस नंबर नाही आहे. म्हणजे जे बेघर आहेत, जे रस्त्यावर झोपतात, फुटपाथवर झोपतात, त्यांना इलेक्शन कार्ड मिळालेले आहेत. त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे आधार कार्ड नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट नाही. त्यांना शाळेमध्ये त्यांच्या लेकरांना दाखले घ्यायला जातात तेव्हा नाकारला जातो कारण तुमच्याकडे आधार कार्ड नाही आहे. कशाच्या बेसिसवर देणार? रस्त्यावर राहतात ते, काय कागद असणार आहे त्यांच्याकडे रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे? नाही. पण अशा लोकांकडे वोटर कार्ड आहे आणि त्यांनी मतदान केलं आहे म्हणे, आणि असे करोडो लोक आहेत म्हणे. हा चौथा प्रूफ आहे की ज्याच्यावरनं त्यांनी हे सांगायचं टाळलं. का? हे सांगूच नाही शकत. अरे इकडून तिकडून आणलेले लोक, त्यांना काहीतरी हाऊस नंबर 4-5 जर दिले असते तर ते 4-5 वाल्या लोकांनी आक्षेप घेतला असताना कसं काय बाबा आमच्या घरात तुम्ही हा दाखवता. त्यामुळे एकतर हाऊस नंबर 0 दाखवायचा, नाही तर अशा एखाद्या खोलीमध्ये 80-80 लोक राहत आहेत असं दाखवायचं. आता ज्ञानेश कुमार यांनी भाजपला वाचवलं याचा 5वं प्रूफ, त्यांना हे सांगितल्याच्या नंतर ते म्हणाले की तुम्ही तक्रारी वेळेमध्ये का नाही दिल्या? पहिल्या 45 दिवसामध्ये तक्रारी द्यायच्या होत्या. आमच्याकडे पहिल्या 45 दिवसामध्ये काहीच तक्रारी आल्या नाही, कुणाची काहीच तक्रार नव्हती. अरे इलेक्शन झाले तेव्हाच्या बातम्या तुम्ही पाहिल्या नाही? लोक सांगत होते बघा बघा बीडमध्ये कसं बंदुकीचा धाक दाखवत बूथ कॅप्चर केलं जात आहे, लोकांना त्या ह्याच्या बूथपर्यंत जाऊच देत नाही आहे, त्यांचे कार्ड घेत आहेत आणि तिकडे दुसरंच कोणीतरी मतदान करून येत आहे. अनेक लोकांचे इलेक्शन कार्ड जप्त केले आणि बोटाला काळं फासलं, सांगितलं तुम्ही नका मतदान करू. पैसे दिले, 1000 रुपये पैसे दिले आणि मतदान करू नका म्हटलं, त्यांच्या नावाने दुसऱ्यांनीच मतदान केलं. अशा कितीतरी गोष्टी झालेल्या आहे. हा एक व्हिडिओ अखिलेश यादवनी ट्विट केला, ह्या पोरांनी 8 वेळा मतदान केलं. आणि ह्याच्यावर ज्ञानेश कुमार काय म्हणतं, कोई मतदार ऐसे 2-2 बार वोटिंग कर सकता है क्या? अरे बाबा, ह्या डायलॉगला काहीच अर्थ नाही, फिल्मी डायलॉग आहे हा. केलेले आहे लोकांनी 5-5 वेळा, 6-6, 10-10 वेळा. आणि हे याच्यावरनं काय लक्षात येते, पूर्णपणे भाजपला वाचवलं. आणि सगळ्यात मोठं, सगळ्यात महत्त्वाचं प्रूफ CCTV फुटेज आणि त्यांचं ते अगाध ज्ञान, ज्याच्यावर ते म्हणतात CCTV फुटेज का नाही दिलं, तर माताएं बहुएं इनकी फोटो किसी को दिया जाइए, आपको अच्छा लगेगा क्या? हां, काय नाही, मला चालेल ना, म्हणजे मी पण कोणाची तरी बहीण आहे, माता आहे, भगिनी आहे, चालेल मला माझे फोटो तुम्ही दिले तर त्यांना. याच्यावर तर लोकांनी एवढं त्यांना ट्रोल केलं आहे, इतकी कॉमेडी केली जाते आहे, जवळपास सगळ्यांनी ह्याच्यावर इतकं हसू केलेलं आहे यांचं, की लोक म्हणायला लागले, लोकांना विचारायला लागले की अहो आम्ही बाथरूमचं फुटेज नाही मागत आहे, मतदान केंद्राचं फुटेज मागत आहे. बरं, मतदानाचं बटन कोणाला दाबलं हे नाही मागत आहे, फक्त आम्ही लाईनचे फोटो आणि व्हिडिओ मागत आहे. बरं, ते पण नाही. 6 नंतर जे 76 लाख लोकांनी मतदान केलं असं इलेक्शन कमिशन म्हणतंय, तर आम्हाला दाखवा 6 नंतरचं CCTV फुटेज, की आम्हाला कळू तरी द्या की हां या मतदान केंद्राबाहेर लाईनी होत्या. पण तुम्हाला ते नाही दाखवायचं. माताए बहुए,
ते प्रकाश राज म्हणून साऊथचे हिरो आहेत, त्यांनी विचारलं की मग CCTV लावताना तुम्ही विचारलं होतं का माता भगिनींना की CCTV लावू की नको? हे इतकं मूर्खासारखं उत्तर दिलंय. मग मॉलमधले, रस्त्यावरचे, इकडचे तिकडचे, मंत्रालयातले सगळीकडचे CCTV फुटेज काढून टाका. आम्हाला नको आहे CCTV, आमचं कॅमेऱ्यामध्ये आम्हाला व्हिडिओ घेणं, आमचे फोटो घेणं बंद करून टाका बरं. ते चालणार आहे का? ज्ञानेश कुमार यांनी CCTV दिलं नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, देणार नाही हे सांगितले याचंही सगळ्यात महत्त्वाचं कारण ते दिलं असतं तर भाजपचे कार्यकर्ते दिसले असते की जे मतदान करून आलेले आहेत, डबल मतदान करणारे कार्यकर्ते दिसले असते, ओळखू आले असते त्यांना. मग शोधून त्यांची नावं शोधता आली असती आणि त्यांच्यावर कारवाई झाली असती आणि इलेक्शन कमिशनचा भांडाफोड झाला असता. इलेक्शन कमिशनला जेलमध्ये जावं लागलं असतं, फ्युचरमध्ये जावंही लागणार आहे यांना, कुणीच सुटणार नाही आहे कोणीही. फक्त राहुल गांधी धमकी नाही दिली. या देशातला जो प्रत्येक प्रामाणिक आणि सत्यावर निष्ठा असणारा माणूस आहे, ज्याला या देशाबद्दल खरीखुरी तळमळ आहे, तो कुणीच व्यक्ती यांच्यावर कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही. यांच्या विरोधात कोर्टामध्ये केस जाईल. आता नाही गेली तर ते रिटायर होतील तेव्हा जाईल, परंतु हे फ्युचरमध्ये सुद्धा होऊ शकतं. राहुल गांधी तर म्हणाले की हे वाचणारे नाही आहे, हे तिघच्या तिघही वाचणार नाही आहेत, ते सुटणार नाही आहेत. हे जे काही इलेक्शन कमिशनने परवाच्या दिवशी उत्तरं दिली त्याच्यापैकी अनेक उत्तरं, अजून एक ते जेव्हा म्हणतात ना की ज्यांना घर नाही आहे त्यांना हाऊस नंबर 0 दिलं. मग त्यांना विचारलं की बापाचं नाव IJPH काय, हे बघा तुम्ही इथं काय दिलेलं आहे ते, काही म्हणजे जसं काय कीबोर्डवरून मांजर गेला, उंदीर गेला नाही का, काहीतरी टाईप झाला असंच. असं कसं काय, म्हणजे बिना बापाचे पैदा झालेले आहेत का हे? आईकडूनच पैदा, बाप माहीतच नाही आहे का यांना? आई तर माहीत असेल ना. फादर्स नेम असं कसं टाकतात कोणी? हे का टाकलेलं आहे बरं? ज्यांचे फादर्स नेम तसे त्यांच्या हाऊस नंबर असे काहीच्या काही. बरं हजबंड्स नेममध्ये पण म्हणजे भारतातले असे कोण लोक आहे हे असे नावं ठेवणारे? म्हणजे हा खरंच प्रश्न आहे. हा प्रश्नच नाही आहे, हे आहे फ्रॉड. सरळ बोलायला शिकायला पाहिजे. आता हसणार किती आहे ना याच्यावर, हसून पण थकले मी. हेच आहे की हे डुप्लिकेट वोटर्स आहेत. नवऱ्याचंही नाव टाकलं असतं, हिचंही नाव टाकलं असतं तर बरोबर लक्षात आलं असतं की अच्छा ह्या माणसाची ही बायको किंवा हिचा हा नवरा म्हणजे ही व्यक्ती आहे आणि हे इथे राहतात, हे लक्षात आलं असतं. म्हणून हे सगळं आहे. कारण की हा जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यावरही त्यांनी उत्तर नाही दिलं. त्यांना अजून एक प्रश्न विचारला की राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यावर तुम्ही बिहारच्या SIRचा फॉर्मॅट का बदलला? पहिले ते PDF होतं, सर्चेबल होतं, नाव टाकलं की अशी लगेच दिसायचं नाव, पण आता नाव टाकलं की कोणाचंच नाव नाही दिसत, कारण त्यांनी ते फॉर्मॅट बदलला आणि इमेजेस टाकल्यात फक्त. तर ते शोधणं खूपच अवघड, नाहीच शोधता येत. असा प्रश्न विचारला की तुम्ही का बदलला? त्याच्यावर इलेक्शन कमिशनने काहीही उत्तर दिलं नाही. या संस्था आपल्या संविधान निर्मात्या लोकांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तेव्हाचे सगळे संविधान निर्माते यांनी इलेक्शन कमिशन ही संस्था खूप जबाबदारीने तयार केलेली आहे. हे इलेक्शन कमिशन ह्या जनतेला जबाबदार आहे. त्यांनी उत्तर देताना नीट उत्तर द्यायला पाहिजे असते, पण त्यांचे उत्तर असे होते हलफनामा देना होगा या माफ़ी मागनी होगी और क्यों नहीं तुमने पहले हे किया. म्हणजे ही काय भाषा होती? तुम्ही कोणी एखाद्या राजकीय पक्षाचे हे आहेत का? किंवा तुमचं युद्ध चाललेलं आहे का 2 पक्षाचं? तुम्ही एक न्यूट्रल बॉडी आहे, तुम्ही कोणाचेच नाही आहे, तुम्ही या देशाच्या जनतेचे आहेत आणि जनतेप्रती जे काही खरं आहे, जे काही व्हायला पाहिजे ते तुम्ही केलं पाहिजे, पण तेच तुम्ही केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे या देशातल्या लोकांशी खोटं बोलणारे, गद्दारी करणारे यांना देशद्रोही नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? दुसरा म्हणजे लोक तर खूप घाणघाण शब्द वापरत आहेत. पण या देशाला आपल्याला टिकवायचं असेल तर याच्यावर बोलत राहणे हाच एक उपाय आहे. आता राहुल गांधी यांच्या या काय म्हणूया व्होट अधिकार यात्रेला इतका प्रतिसाद मिळतोय बिहारमध्ये, तर तुम्ही बघा भयंकर लोकांची गर्दी आहे. हा प्रतिसाद पूर्ण देशभरामध्ये यांना मिळणार आहे, प्रत्येकाला मिळणार आहे. आणि आता बदलाचं वारं सुरू झालेलं आहे. असं वाटायला लागलेलं आहे की ते स्वातंत्र्याचा काळ आपण पाहिला नाही, पण आजचा म्हणजे राहुल गांधींचा तो व्हिडिओ पाहून तर मला तसंच वाटलं. तुमच्या या सगळ्या गोष्टींबद्दलच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. हे ज्ञानेश कुमार नेमकं कोणाला वाचवत आहेत तेही कळवा. थांबते. थँक्यू सो मच.